ऋतुताई, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. पावसाळ्यामध्ये मुंबई महानगरपालिकेवर सतत टीका होत असते, तीव्र टीका होत असते. आता इतक्या वर्षानंतर इतकी वर्ष तुम्ही कामकाज तर पाहताय, मात्र आता ही सूत्र तुमच्या हातात असणार आहेत. तर या पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना नेमका काय बदल दिसेल? 2014 पूर्वीची मुंबई आणि 2014 नंतरची मुंबई, आमच्या महाराष्ट्राच्या आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतली, त्यावेळी तुम्ही पाहताय आता मुंबईचे सगळे रोड सीसी कॉन्क्रीट करण्याचं त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि ती कामं सुरू पण झालेली आहे. तर ह्या पद्धतीने रस्त्याची कामं आम्ही हातात घेतलेली आहे. रस्त्याच्या कामामध्ये जितके पण रस्ते आहेत त्याच्या खालून जितक्या युटिलिटीज जातात, त्यामुळे सीवर लाईन असू दे, वॉटर लाईन असू दे किंवा कुठले केबल कनेक्शन्स असू दे, तर आपण या ठिकाणी युटिलिटी डक्ट तयार करतोय. म्हणजे कुठलेही रस्ते वरून ट्रेंच न मारता किंवा आपण चर पाडतो किंवा खोदतो, त्यामुळे काय असतं, इतक्या हजारो लाखो रुपये खर्च केल्यानंतर पुन्हा आपण चर मारली किंवा ट्रेंच मारला तर रस्ता खराब दिसतो. मग त्या ठिकाणी आपण युटिलिटी डक्ट करण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे रस्त्याची कामं ही सुरू झालेली आहे. परंतु जी काही रस्ते आता पण आम्ही सगळी त्याच्यावरती मीटिंग घेणार आहे आणि ज्या रस्त्याची कामं अजून सुरुवात केलेली नाहीये पण पावसाळ्यात मात्र त्याचा त्रास होऊ शकतो, या रस्त्यांवरती आम्ही लक्ष देणार. नाले सफाई होणार पूर्ण. आता जो माझा अनधिकृत बांगलादेशी फेरीवाले हा विषय तर मी हातात घेतलेलाच आहे. त्याची काल बैठक झालेली आहे. त्याच्या रिव्ह्यू मीटिंग प्रत्येक महिन्याला होणार. आता दुसरा विषय घेते नाले सफाई. आता आम्ही व्हिजिट करायला सुरुवात करणार आणि सगळ्या नाल्यांची आम्ही पाहणी करणार. कशा पद्धतीने नाले सफाई, किती मेट्रिक टन त्या ठिकाणी गाळ काढला जातो, तो गाळ परत तो नाल्यात तर जात नाही ना, तो काढून बाहेर ठेवला जातोय का, तो उचलून परत फेकला कुठे जातोय, या सगळ्यांवरती आता विचार विनिमय होणार, मीटिंग्स होणार आणि व्हिजिट होणार. तर पावसाळ्यापूर्वीची ही पूर्ण तयारी आम्ही सुरुवातच करतोय आम्ही.